नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी बंधनकारक आहे. आता तुम्ही सर्व डिव्हाइसने ई-केवायसी करू शकता. तर त्यासाठीच व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. सर्व डिव्हाइसने तुम्ही आता केवायसी करू शकता. त्यासाठी नवीन लिंक जी आहे ती पीएम किसानची आहे. त्याच्यावरती जाऊन कशा प्रकारे सेटिंग करायची आहे, तर संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये ए टू झेड पाहणार आहे. फक्त व्हिडिओ स्किप करू नका, पळवू नका. नीट स्टेप बाय स्टेप प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहत राहा. संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर सर्व डिव्हाइस असतील, जसे की मंत्रा असेल, मॉर्फो असेल, तसेच जर सिक्युजन डिव्हाइस असेल, स्टार्टेक डिव्हाइस असेल, त्यांनी सर्वांनी तुम्ही केवायसी करू शकता. त्यासाठीच हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा. मी परत तेच सांगणार आहे, कारण की भरपूर जण म्हणतील हे फेक आहे का, हे कुठून तुम्ही सांगितलंय, हे खरं आहे का, काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येईल का. तर याच्यामध्ये ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला होता, तर त्यावरती सुद्धा भरपूर केवायसी झालेले आहेत. आता सुद्धा मी तुम्हाला नवीन प्रोसिजर जे सांगणार आहे ते नीट पहा. न्यू लिंकवरती कशा प्रकारे तुम्ही सेटिंग करून केवायसी करू शकता या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, काही जणांना न्यू लिंक सुद्धा माहीत आहे, काही जणांना माहीत नसेल. तर या लिंकवरती तुम्हाला यायचं आहे. exlink.pmkisan.gov.in ही ऑफिशियल लिंक आहे. काही फ्रॉड वगैरे होणार नाही, टेन्शन घेऊ नका. इथं आल्यानंतर वेलकम टू CSC युजर असं तुम्हाला दिसेल आणि वरती जर तुम्ही पाहिलं तर सर्व ऑप्शन जे आहेत ते आता वर्क करत आहेत. वेबसाईट सिक्युअर आहे, काही अडचण नाही आहे. सगळे ऑप्शन तुम्ही पाहू शकता, सगळे वर्क करतायत. याच वेबसाईटवरती आपण आज बायोमेट्रिकच्या साहाय्याने कशा प्रकारे तुम्ही केवायसी करू शकता हे पाहणार आहे. तुम्ही राईट साईडला टायमिंग सुद्धा पाहताय. तर इथं मी आत्ता ह्या लाईव्ह व्हिडिओ शूट करतोय. त्यानंतर तुम्हाला आता एक नवीन टॅबमध्ये वेबसाईटवरती यायचं आहे. codeplugin.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. कोड प्लगइन इथे पीएम किसान सन्मान निधी हा ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला पहिलं काय काम करायचं आहे, तर इथे ॲड एक्सटेन्शन इन क्रोम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ पाहिला होता, सेम प्रोसेस तशी करायची आहे. तर इथे आपण ॲड एक्सटेन्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे मी ऑलरेडी codeplugin.in इथे ॲड केलेलं आहे. राईट साईड कोपऱ्यामध्ये हे ॲड झालेलं आहे. त्यामुळे मला रिमूव्ह फ्रॉम क्रोम असा ऑप्शन येतोय. तर हे ऑलरेडी ॲड केलेलं आहे, तुम्ही सुद्धा ॲड करून घ्या. तर हे पहिली स्टेप तुम्हाला कंप्लीट करायची आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय करायची आहे, तर खाली यायचं आहे. खाली पाहू शकता इथे कोणकोणते डिव्हाइस सपोर्ट होतात केवायसीसाठी. तर सिक्युजन असेल, मंत्रा असेल, मॉर्फो असेल, स्टार्टेक असेल, आर्टेक असेल, तसेच बाकीचे सुद्धा डिव्हाइस आहेत. तर हे डिव्हाइस तुम्ही पहा, तुमचे यातलं सगळे डिव्हाइस इथे वर्क करतील. तर इथे जे कंपनीचं तुमचं डिव्हाइस असेल इथे दिलेले आहेत, ते मॉडेल नंबर सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला प्लॅन घ्यायचा आहे. स्मॉल आहे, मीडियम आहे, लार्ज आहे, मायक्रो आहे, ट्रायल बेस आहे. तर इथं आपण मायक्रो घेऊयात. 30 दिवसाचा साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथे तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल आयडीस टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ॲड्रेस टाकायचा आहे. इथे तुम्ही काही फेक माहिती सुद्धा टाकू शकता, काही अडचण येणार नाही. त्यानंतर फक्त तुम्हाला सिरियल नंबर महत्त्वाचा आहे. नीट पहा, सिरियल नंबर तुमचा मॉर्फोचा असू द्या, मंत्राचा असू द्या किंवा स्टार्टेक डिव्हाइसचा असू द्या, तो सिरियल नंबर इथे टाकायचा आहे. एकदम व्यवस्थित सिरियल नंबर टाकून घ्या. तर इथे लक्षात ठेवा, खाली प्लॅन निवडायचा आहे तुम्हाला. तर इथे आपण 75 RSचा प्लॅन निवडू 1 मंथसाठी. तर सिरियल नंबर आता समजा तुम्ही मंत्राचा, तर मंत्राचा सिरियल नंबर कसा काढायचा हे पण सांगतो, जर तुम्हाला माहीत नसेल तर. तर मॉर्फोचा वगैरे असेल किंवा स्टार्टेकचा असेल किंवा सिक्युजन डिव्हाइसचा असेल, तर त्याचा सुद्धा तुम्ही सिरियल नंबर तिथे टाकायचा आहे. तर मी इथं मंत्राचा टाकला आहे. मंत्राचा काढण्यासाठी मी सिंपल काय केलं आहे, ड्रायव्हर पुन्हा इन्स्टॉल केलेले आहेत. ड्रायव्हर जेव्हा तुम्ही पुन्हा इन्स्टॉल कराल, जे काही ड्रायव्हर्स असतील मंत्राच्या वेबसाईटवरून, तसेच तुम्ही मॉर्फोचं असेल किंवा ते ड्रायव्हर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन समोर ओपन होईल ऑटोमॅटिकली आणि तुमचा सिरियल नंबर जे आहे ते ऑटोमॅटिकली दाखवेल. तर इथे आपण पाहू शकता, मी मंत्राचे जे ड्रायव्हर्स आहेत मी इथे इन्स्टॉल करतोय, जेणेकरून मला सिरियल नंबर काय आहे, 7 डिजिट सिरियल नंबर कधी कधी असतो, तर तो आपल्याला इथे दिसणार आहे. तर इथे आपण तिन्ही ड्रायव्हर जे आहेत ते इथे इन्स्टॉल केलेले आहेत, डाउनलोड केलेले आहेत. आता आपण हे इन्स्टॉल करूयात. तर इथे आपण डाउनलोड केलेले इन्स्टॉल करूयात. एक एक इन्स्टॉल केले, डाउनलोड, इन्स्टॉल. तर इथे आपण इन्स्टॉल केलेले नेक्स्ट ऑप्शनवरती इथे क्लिक करून तेव्हा पाहू शकता तुम्ही की अशा प्रकारची तुम्हाला एक पॉपअप विंडो ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला सिरियल नंबर दिसेल 7 डिजिटचा. तो मंत्राचा आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. मंत्राचा अशा प्रकारे तुम्ही सिरियल नंबर काढू शकता. आणि हा सिरियल नंबर तुम्हाला कुठे टाकायचा आहे, जिथे तुम्हाला प्लॅन घेताय तो 75 रुपयाचा समजा 1 महिन्याचा प्लॅन घेताय,
तर तिथे तुम्हाला तो सिरियल नंबर टाकावा लागेल. तर इथे आपण येऊयात, आता जी मेन वेबसाईट आहे तिथे येऊयात आणि तिथे सिरियल नंबर टाकून आपण ज्या इथे तिथे अमाऊंट सबमिट करणार आहे. तर इथे आपण सिरियल नंबर टाकलाय, तुमचा मॉर्फोचा असेल, मंत्राचा असेल, व्यवस्थित सिरियल नंबर टाका तरच हे होणार आहे, नाहीतर होणार नाही. सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला आता पेमेंट मागेल. 75 रुपयाचं जे पेमेंट असेल ते इथे पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करून पे करायचं आहे. सिरियल नंबर व्यवस्थित टाका तरच तुमची KYC होईल, अन्यथा तुमची KYC होणार नाही. तर पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे तुम्हाला पेटीएम, गुगल पे, फोनपे जे काही वापरायचं ते वापरा, किंवा हा कोड स्कॅन करायचा असेल तर हा कोड तुम्ही स्कॅन करू शकता. तर इथे आपण हा कोड स्कॅन करून घेऊयात. कोड स्कॅन केल्यानंतर आपलं जे पेमेंट आहे ते इथे होणार आहे. पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल ऑर्डर सक्सेसफुली झालेली आहे. ऑर्डर सक्सेसफुली झाल्यानंतरच तुम्हाला आता काय करायचंय, नीट आता इथून पुढे लक्ष द्या. हे पहा, सक्सेस ऑर्डर स्टेटस. असं झाल्यानंतर आता काही नाही, आपली प्रोसेस 2 स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आपण एक्सटेन्शन ऍड केलंय आणि इथे सिरियल नंबर टाकून पेमेंट केलेले आहे. ह्या 2 स्टेप झाल्यानंतर आता KYC करायला जाऊयात. पहा, हे नवीन लिंक आहे xlink.pmkisan.gov.in. या वेबसाईटवरती आल्यानंतर बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन या ऑप्शनवरती आपण जाणार आहे. तुमची CSC ID लॉग इन असणं गरजेचं आहे. राईट साईडला पहा, मी कोडचं जे प्लगइन आहे ते ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, जेनेरिक प्लगइन, ते ब्लॅक रंगामध्ये दिसतं. तर इथे बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशनवरती क्लिक करायचं आहे. आता इथे टाकायचं आहे आपल्याला आधार नंबर. जो कस्टमरचा आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या. त्यानंतर इमेज टेक्स्ट, इथे राईट साईडला जो इमेज तुम्हाला दिसते त्यामध्ये जे टेक्स्ट असेल ते इथे टाकून घ्या. संपूर्ण प्रोसेस लाईव्ह आहे, याच्यामध्ये काही तुम्ही टायमिंग सुद्धा कोपऱ्यामध्ये पाहू शकता. तर इथे सर्च करायचं आहे. आधार नंबर टाकून सर्च केल्यानंतर एकदम व्यवस्थित वेबसाईट चालते आहे. आधार नंबर इथे टाकायचा आहे, त्यानंतर सर्च करायचं आहे. मोबाईल नंबर विचारेल, आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो टाका, किंवा अन्यथा कोणताही कस्टमरचा मोबाईल नंबर टाकून घ्या. त्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करा. OTP तुमच्या मोबाईलवरती येईल, म्हणजे कस्टमरच्या मोबाईलवरती येईल. OTP आल्यानंतर हा OTP तुम्हाला 4 डिजिटचा असेल, तो 4 डिजिटचा OTP टाकून सबमिट OTP करायचा आहे. सबमिट OTP वरती जसं तुम्ही क्लिक कराल तर ते 4 ऑप्शन जे असतील ते ऑटोमॅटिकली जाणार आहेत, कारण की आपण ते कोड प्लगइन यूज केलंय, म्हणजेच कोड एक्सटेन्शन यूज केलंय, ऑटोमॅटिकली गेलेलं आहे. आता तुम्हाला कॅप्चर फॉर eKYC हा एक ऑप्शन आलाय, त्याच्यावरती क्लिक करा. हे पाहू शकता मी मंत्राचं डिव्हाइस वापरतोय, तर इथे ऑटोमॅटिकली आता फिंगर ठेवायला वापरतोय. तर इथे मी फिंगर ठेवलेली आहे, कॅप्चर सक्सेसफुली झालेले आहे, आपली KYC इथे सक्सेसफुली झालेली आहे. आता तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट जसं तुम्ही कराल तर इथे पाहू शकता eKYC डन झालेली आहे. आता आपल्याला पेमेंट करायचं, तर ओके करायचं आहे. eKYC सक्सेसफुली सबमिटेड. आता पेमेंटचा ऑप्शन येईल. CSC मधून जे काही पासवर्ड असेल तो तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे वॉलेटचा पिन असेल ते 5 रुपयाचं पेमेंट इथून तुम्हाला करायचं आहे. तर इथे पेमेंट वगैरे झालेलं आहे. eKYC अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता. ही प्रोसेस नीट केली असेल तरच होईल, नाहीतर सोडून द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.